भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। गुरुवर, काल तुम्ही सृष्टीचं गुप्त रहस्य सांगत होतात, परंतु काल रात्री ते पूर्ण झाले नाही। मग जे राहिले आहे ते तुम्ही मला आता सांगाल का? गोरक्ष, तुझी ज्ञानाची जी भूक आहे ती बघून मला आनंद आणि आश्चर्य वाटले। आसन ग्रहण कर। मी काल तुला जे सांगितले त्यातले संक्षिप्त सार तुला काय समजले? गुरुवर, ही सृष्टी 3 परमशक्ती चालवतात, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णुदेव आणि श्री महादेव। श्री ब्रह्मदेव हे निर्मितीचे कारक आहेत। आता मी तुला श्री विष्णू आणि श्री महादेव यांच्याबद्दल सांगतो। निर्मितीनंतर जीवसृष्टीचे संगोपन हे देखील महत्त्वाचे कार्य आहे। जन्मल्यानंतर प्रत्येक जीव त्याच्या इच्छापूर्तीसाठी झगडत असतो आणि त्याची इच्छा पूर्ण होणे न होणे ह्यावर त्याचे सुखदुःख अवलंबून असते। परंतु ह्या सगळ्यामध्ये त्याच्या वाट्याला जे येते ते त्याच्या कर्मानुसार। ह्या जीवसृष्टीचे संगोपन भरण पोषण श्री विष्णुदेव करतात। सूक्ष्म कीटकापासून ते मनुष्यापर्यंत सर्व जीवांचा सांभाळ करणाऱ्या श्री विष्णुदेवांना आपला सहृदय नमस्कार। आई, वंसा, या जेवायला पानं वाढली आहेत। अहो, येताय ना जेवायला? दादा, ये रे लवकर जेवायला। ये आला दादा? नाही, मी आता नाही जेवणार, यांचं होऊ दे आधी। का? मी म्हणजे वहिनी बरोबर जेवायला बसणारस का? काय बाई बाई करते प्रेम, आमचं नाही असलं काही। मनी, तू सासरी जाणार आहेस की नाही? नाही, तुझे सासरची मंडळी वाट बघत असतील तुझी। आई, बघितलं ना, नेहमी असं बोलतो मला। काय श्रीधरा, अरे भरल्या ताटावर बहिणीला रडवलंस? अरे फार बदललंयस की हे आल्यापासनं। हा गाई, मी सहजच म्हणालो। आई, वंस तुम्ही जेवून घ्या ना, जेवण थंड होतंय। म्हणे डोळे पुस आधी। चल सुरुवात कर बरं जेवणाला।
पाणी पी, पाणी पी. काय झालं? अरे बाई, काडीची चव नाही आहे अन्नाला. अरे ए श्रीधरा, अरे कसं घशाखाली हे अन्न उतरायचं? रुक्मिणी, मला एक घास दे बघू. म्हणजे आपण जे सांगतो त्याच्यावर त्याला विश्वासच नाही. उत्तम स्वयंपाक झालाय रुक्मिणी. आई, अगं काय झालंय का याला? लग्न झाल्यापासून आवडीनिवडी बदलल्यात का काय? अगं तेच तर म्हणत होती मी. आता एक हाय म्हणून सांगू तुला. आई, तुम्ही ती दुसरी भाजी खाऊन बघा ना, ती आवडेल तुम्हाला. हो, आता दुसरा काही पर्याय राहिलाय का? आता पोटात आग पडली आहे म्हणजे गिळावं तर लागणारच ना. अगं आई, ती म्हणतीये तर खाऊन तरी बघ. बाई बाई बाई, काय झालं? आता काय झालं म्हणून काही विचारतीस? अगं नाही त्यात मीठ ना तिखट, फार हळणी स्वयंपाक करून ठेवलाय. आई, जे सांगायला आलो ते सांगून टाक. हे जेवणाचं राहू दे. होय, तर तीच करावं लागल. आई, तुम्ही काय ठरवलंय आता नवीन? हे बघ रुक्मिणे, आजपासनं घराचा उंबरटा अजिबात वळडायचा नाही. का? काय झालं? हे बघ श्रीधर, बायकांच्या मध्ये तोंड खुपसलेलं मला अजिबात आवडत नाही. हो आई, पण मला महादेवांच्या मंदिरात तरी जाऊ देत ना. नाही म्हणजे नाही जायचं. मी सांगते तोपर्यंत घरातनं अजिबात बाहेर निघायचं नाही. हे आता काय बघतीस तिच्याकडं? घे खाऊन 2 घास. का? अगं तू काय बघतीस? वाढती याच्यात काहीतरी. हातो आळणी आता. अरे तू का टोंब्यासारखा उभायस रे? जा जरा बाहेर शिका. बाहेरची दुनिया बघा जरा काय चाललंय ती. हे बालयोगी गोरक्ष, तू आणि तुझ्या गुरूंची गाठ पडली. मला जर घराबाहेर जाता आले असते तर तुमच्या दर्शनाला आले असते. मला वाईट वाटते की मी तुमच्या दर्शनाला नाही येऊ शकले. का कोण जाणे, पण मला तुमचं दैवत्व दिसले.
ते महादेव आहेत. तुम्ही तुमचे दुःख महादेवांना सांगा, ते निश्चित दूर करतील. तुमचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे, आणखी काही नाही. काय झालं आहे गुरुवर? तुम्ही बोलत का नाही आहात? सत्याच्या मार्गात खूप काटे असतात गोरक्ष. धर्माने वागणाऱ्याला परीक्षाच द्यावी लागते. असे का? कारण अधर्म सोपा आहे, असत्याला कसले ओझे नसते. परंतु गुरुवर, तुम्ही तर माझ्यासाठी साक्षात देव आहात. मग जे सत्याच्या वाटेवर आहे त्यांना तुम्ही सहाय्य का नाही करत? तेच तर आपलं कार्य आहे गोरक्ष. रुक्मिणी देवी आठवते तुला? जी माता मला भेटली होती तीच ना? होय, रुक्मिणी देवीला सहाय्य करायचे आहे, तिचे दुःख दूर करायचे आहे. नर्मदे, अगं ये की. होय. ताई, भाऊजी बरं आहे का हो आता? हाय, चाचणी काय झालंय? तसं नाही, पण तुमचं गोपी रागावलं होतं ना? होय. ताई, गोपी, ए गोपी, पाणी घेऊन ये. अहो, तो घरला नाही, घरात नाही म्हणजे? गेला असेल बाहेर. मी काय सांगितलं होतं? अहो, घरातच होता तुम्ही गेला धरणं, आत्ताच बाहेर गेलाय. मी म्हणलं होतं ना की गोपीने घराबाहेर जायचं नाही म्हणून. ए जनार्दन, अरे काय झालं? तुझं विलेख दिसत नाही वाटतं घरात. आम्ही आमच्या पोराला काय बांधून ठेवत नाही. त्या गोरख संघ खेळायला गेला असेल ना वर? अहो, पोरं खेळत असतील. त्या गोप्याला येऊ देच, असा फोडून काढतो की पुण्याला जायचं नाही त्या गोरख संघ खेळायला. ए नर्मदा, अगं चल, जेवाय गिवाय करायचं का नाही? ताई, आवर जरा भाऊजींच्या रागाला. मी आहे, घेते सगळं सांभाळून. वय. ओम हौ जुं स्वः. ओम भूर्भुवः स्वः. ॐ
हौ जूम सह। ओम हौ जूम सह। ओम भूर्भुवः स्वः। ओम भूर्भुवः स्वः। ओम त्र्यंबकं यजामहे। ओम त्र्यंबकं यजामहे। सुगंधिं पुष्टिवर्धनम्। गोरक्ष, तुझे सवंगडी आले आहेत बघ खेळायला. हो, परंतु मला संजीवनी मंत्राची साधना करायची आहे. मग आता तुम्ही काय कराल? आम्ही वाट बघत इथंच थांबतो. मला खेळायला वेळ नाही. अरे मग तुझं सामना झाल्यावर खेळू की. गोरक्ष, तुला खेळायला जायचं असेल तर जा बरं का. गुरुवार हा संजीवनी मंत्र मला अधिक सिद्ध करायचा आहे. म्हणजे हे कधी पतूर होईल? अरे हे असे एक दिवसात जमणार नाही. दिवस रात्र त्या मंत्राला म्हणावं लागतं. म्हणजे खेळता खेळता मी तुला म्हणतील की. गोरक्षला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला खेळायचं आहे. मग आता निर्णय कसा घ्यायचा? आता तुम्ही सांगाल तसं करू. वय 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 वय. बर, मग आजचे दिवस खेळायचं राहू द्या. आज आपण गोरक्षच्या इच्छेप्रमाणे करू, उद्या तुमच्या इच्छेप्रमाणे करू. म्हणजे आमचं आम्हालाच खेळायला लागणार आहे तर आज. माझ्या गुरुंबद्दल असं बोललेलं मला आवडत नाही. तुम्ही जा बरं इथून. बरं उद्या चला येतो आम्ही खेळायला. चला चला. ओम सह. गोरक्ष, गुरुविषयी तुझी निष्ठा आणि कठोर साधना पाहून मला समाधान वाटले. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन हो. अलख